महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना जत म्हणजे राज्यस्तरीय कृषी सहाय्यक संघटनेनं आंदोलन विविध मागण्यासाठी कृषी सहाय्यकांच्या आणि भरपूर दिवसापासून पेंडिंग असलेल्या मागण्यासाठी आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज तिसरा दिवस आहे। तर आम्ही पहिला दिवस 5 तारखेला काळ्या फिती लावून आंदोलन केलेलं आहे आणि काल दुसरा दिवस होता 6 तारीख। कालच्या दिवशी आम्ही जे शासकीय ग्रुप आहेत व्हॉट्सअपचे त्या सर्व ग्रुपमधून एक सकाळी बरोबर 10:30 वाजता सर्वांनी ग्रुपमध्ये आम्ही लेफ्ट झालेलो आहोत आणि आज तिसरा दिवस आहे तो धरणे आंदोलनाचा। कारण का धरणे आंदोलन आम्ही करायची काय आमची काय हे नव्हती, हाऊस नव्हती किंवा असं काही नव्हतं, पण आम्ही शासनाला वेळोवेळी आम्ही पत्र दिलेलं आहे आणि शासनाकडे आम्ही पाठपुरावा केलेला आहे, परंतु आमच्या मागण्याकडे शासनानं अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे। दुर्लक्ष केल्यामुळं आमच्या काही विविध मागण्या आहेत की त्या मागण्या अशा आहेत की आम्हाला सर्व कामकाज आता ऑनलाईन झालेलं आहे। त्या ऑनलाईन कामकाजामुळे आमचा मोबाईलमधून कामकाज करणं अशक्य झालेलं आहे, त्यामुळे आम्हाला लॅपटॉपची मागणी आहे आणि आता नवीन विभागाचा आकृतीबंध येऊ घातलेला आहे। त्या आकृतीबंधामध्ये कृषी सहाय्यकाची जी काही पदोन्नती आहे त्याच्यामध्ये कोणतीच अवस्था दिसून येते। आमची मागणी आहे की 401 असं कृषी पर्यवेक्षक पद निर्माण करून आम्हाला म्हणजे प्रमोशनची संधी मिळावी। आणि दुसरी गोष्ट आहे की ऑनलाईन कामकाज आहे, ऑनलाईन कामकाजावरती आम्ही काय करतो आता इथून पुढं जे काय म्हणजे उद्याचा दिवस आहे त्याच्यावर आम्ही बहिष्कार घालणार आहोत। असं आमचं 15 तारखेला आहे। 15 तारखेपर्यंत आम्ही वेगवेगळ्या टप्प्यापर्यंत आंदोलन आणि 15 तारखेला आम्ही ऑनलाईन कामकाजा सगळ्या बहिष्कार घालणार आहोत। धन्यवाद। नमस्कार, मी LM कांबळे कृषी सहाय्यक। आज या ठिकाणी जे धरणे आंदोलनासाठी सर्व कृषी सहाय्यक बसलेले आहेत, हा आंदोलनाचा तिसरा टप्पा आहे। आताच आमचे कृषी सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष सुहास भोसले साहेब या ठिकाणी या निवेदनाच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती दिलेलीच आहे, परंतु हे आंदोलन करण्याच्या पाठीमागं काही विशेष लक्ष वेधण्यासाठी आम्ही शासनाकडे यापूर्वी काही निवेदनं दिलेली आहेत, परंतु निवेदन देत असताना काही आश्वासनं देऊन सुद्धा माननीय महाराष्ट्र शासन आमच्याकडे निश्चितपणे दुर्लक्ष केलेलं आहे। परत या मागण्या आमच्या ज्या आहेत त्या हक्काच्या मागण्या आहेत आणि या मागण्या आमच्या पूर्ण करण्यासाठी आम्ही परत एकदा ह्या आंदोलनाचे टप्पे केलेले आहेत। तर या टप्प्यामध्ये आम्ही लोकशाही मार्गानं आम्ही आंदोलन करतोय। पहिला 5 मे रोजी कृषी सहाय्यक यांनी काळ्या फिती लावून आम्ही आंदोलनाची सुरुवात केली, परंतु शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या कामामध्ये अडथळा येऊ नये म्हणून आम्ही त्या शेतकऱ्यांची सेवा सुद्धा केली। दुसऱ्या दिवशी म्हणजे कालचा जो दिवस आहे 6 मे रोजी, तर सर्व कृषी सहाय्यक यांनी शासकीय जेवढा काही ग्रुप आहे कामाचा, तर त्या कामाच्या ग्रुपमधून शासकीय कार्यालयाच्या ग्रुपमधून आम्ही कालच्या दिवशी 10:30 वाजता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस शासकीय ग्रुपमधून सगळे कृषी सहाय्यक बाहेर पडलेले आहेत। आणि आजचा जो तिसरा दिवस आहे धरणे आंदोलनाचा, असं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या समोर सर्व कृषी सहाय्यक बसून धरणे आंदोलन केलेले आहेत। हे सगळे लोकशाही पद्धतीनं चालू आहे। थेट आम्ही कुठल्याही प्रकारचे आंदोलन किंवा रस्त्यावरती येणं, धरणे आंदोलन, मोर्चे या टप्प्यामध्ये आम्ही नाही, परंतु उद्याचा जो दिवस आहे 8 मे रोजी, जर का आजच्या संध्याकाळपर्यंत आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या किंवा शासनाने जर लक्ष नाही दिलं, तर उद्याचा टप्पा असा आहे की 8 मे रोजी एक दिवस कृषी सहाय्यक महाराष्ट्रातले सगळे कृषी सहाय्यक सामुदायिक रजेवरती जाणार आहेत। त्यानंतर 9 तारीख जी आहे, 9 तारखेपासून ऑनलाईन जेवढे काम आहेत कृषी विभागाच्या किंवा सर्व योजनेच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये आमच्या कृषी विभागामध्ये सगळ्या ऑनलाईन कामकाजावरती आमचा बहिष्कार असणार आहे। म्हणजे कुठल्याही प्रकारची कामं होणार नाहीत। ही वेळ काय येते तर शासन निश्चितपणे आमच्याकडे दुर्लक्ष करते, म्हणून आम्ही हे आंदोलनाचे टप्पे उभे केलेले आहेत।